शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधणीसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहितच आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यभर ज्या ज्या गावांमध्ये स्वतःचं ग्रामपंचायत इमारत कार्यालय नाही अशा सर्व गावांसाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहे. या संदर्भातील हा जी आर आलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्यातील ते कोणते 15 गावे आहेत ज्यांना ही निधी उपलब्ध होणार आहे, किती निधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याची प्रोसेस कशी, ही सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी मी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि सर्व माझ्या मित्रांना विनंती करतो. आपण पाहू शकता की हा जी आर महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग या अंतर्गत 31 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे आणि जळगाव जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायत इमारत बांधणीच्या संदर्भात हा जी आर आहे. डायरेक्ट आपण आता ती कोणती 15 गावे आहेत, त्यांना निधी किती उपलब्ध झालेला आहे ही माहिती पाहूयात. त्यानंतर प्रोसेस कशी आहे तीही माहिती पाहूयात. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता जे काय जळगाव जिल्हा आहे, या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तालुके आहेत. त्याच तालुक्यासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि तालुक्यातील जे काही गावे आहेत त्या गावांचीही यादी दिलेली आहे आणि गावामधील वेगवेगळे गावे आहेत त्यांचीही माहिती दिलेली आहे आणि निधीही दिलेला आहे. आपण पाहू शकता जळगाव जिल्ह्यातील जे काय 40 गाव आहे, 40 गाव तालुका, त्या 40 गाव तालुक्यामध्ये वेगवेगळे गावे आहेत. त्यांच्या ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. त्याविषयी माहिती पाहूया. 40 गाव तालुक्यातील जे काही सुंदरनगर हे गाव आहे, सुंदरनगरसाठी 20 लाख, कृष्णनगरसाठी 20 लाख, तळोंदे साठी 20 लाख, भामरे बुद्रुकसाठी 20 लाख, वडगाव लांबेसाठी 25 लाख इतका निधी उपलब्ध झालेला आहे. हा सर्व निधी त्या गावातील ग्रामपंचायत बांधकाम करण्यासाठी म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आता आपण धरणगाव तालुक्यातील गावांविषयी माहिती पाहूयात. धरणगाव तालुक्यातील जे काय बोरगाव बुद्रुक साठी 20 लाख मिळालेले आहेत, भवरखेडेसाठी 25 लाख, धारसाठी 20 लाख, पत्राड बुद्रुकसाठी 25 लाख आणि बांभोरी बुद्रुकसाठी 25 लाख इतका निधी मिळालेला आहे. हा सर्व निधी त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता आपण जामनेर तालुक्यातील गावांविषयी माहिती पाहूयात. जे काही जामनेर तालुका आहे, जामनेर तालुक्यातील आपण पाहू शकता दोंदवाडी या गावासाठी 20 लाख रुपये निधी इतका भेटलेला आहे. चिंचोली पिंपरीसाठी 20 लाख इतका निधी भेटलेला आहे. पळासखेड प्रणसाठी 25 लाख इतका निधी भेटलेला आहे. आपण पाहू शकता कुठं 20 कुठं 25 लाख निधी भेटलेला आहे. त्या गावातील लोकसंख्या आणि त्या गावातील सदस्य संख्येप्रमाणे हा निधी थोडाफार कमी जास्त असू शकतो, परंतु हा निधी भेटलेला आहे. आता आपण पाचोरा तालुक्यातील गावांविषयी माहिती पाहूया. पाचोरा तालुक्यातील जे काही कुराड खुर्द या गावासाठी 20 लाख इतका निधी भेटलेला आहे आणि कासमपुरा या गावातील ग्रामपंचायत बांधण्यासाठी 25 लाख निधी भेटलेला आहे. अशा प्रकारे जे काही जळगाव जिल्ह्यातील 15 गावे आहेत त्यांच्या ग्रामपंचायत बांधण्यासाठी जवळपास 330 लाख म्हणजेच 3.30 कोटी इतका निधी भेटलेला आहे. आता आपण प्रोसेस नेमकी कशी आहे त्याविषयी माहिती पाहूयात. आता हा जो शासन निर्णय झालेला आहे तुम्ही पाहू शकता, हा शासन निर्णय झालेला आहे आणि या शासन निर्णयात असं सांगितलं की ही इमारत बांधताना, हे जे काही कार्यालय बांधताना ते पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग असावी अशी त्यांनी सूचना दिलेली आहे. त्याचप्रमाणे हे काम हाती घेतल्यानंतर ते जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत पूर्ण व्हावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जो काही त्रैमासिक प्रगती अहवाल आहे तो त्रैमासिक प्रगती अहवाल त्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्यातील जी काही जिल्हा परिषद आहे त्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दक्षता घ्यावी त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि हे जे काही ग्रामपंचायत बांधायचं असेल तर त्यांनी सुरुवातीला ग्रामसभा भरवावी, ग्रामसभेचा ठराव घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संबंधित ग्रामपंचायतीला जर जागा उपलब्ध नसेल तर ती जागा उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलेलं आहे आणि याची खात्री जिल्हा परिषदेने घेऊन अंतिम मंजुरी द्यावी असं या प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे. आणि ही जे काय काम हाती घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आत हे काम पूर्ण व्हावं अशी माहिती सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे नवीन शासन निर्णय, नवीन शासनाचे जी आर, शासनाच्या योजना आणि शासनाच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील या सर्व गावातील ग्रामस्थांना जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो. मी आता इथंच थांबतो. एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन अपडेट्स आपण भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो आणि सर्व माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांना.